बिग बॉसच्या फॅन्ससाठी एक खूप बॅड न्यूज आलेली आहे. ती म्हणजे यंदा पहिला जो कॅप्टन्सी टास्क आहे बिग बॉस मराठी सीझन 5 मधला, तो आपल्याला बघायला मिळणार नाहीये. कारण की ही जी संपूर्ण घर आहे ना, हे जे 16 जण घरामध्ये बसलेले आहेत ना सध्या, त्यांनी खूप सगळे काय मोठे मोठे नियम आहेत, छोटे छोटे नियम आहेत, त्या संपूर्ण गोष्टी तिकडे तोडायचा प्रयत्न केला. सर्वात प्रथम मी कोणालाच टार्गेट करून बोलणार नाहीये, कारण की सगळ्यांनीच काही ना काहीतरी चुका केलेल्या आहेत. कोण झोपलंय, कोण माईक विसरलंय, कोण त्याच्या बॅगा हॉलमध्ये ठेवते, म्हणजे लिव्हिंग एरियामध्ये तिच्या ज्या सोफा आहे त्या सोफ्यावर त्यांच्या बॅगा ठेवतायत. मी अजून आणणार आहे, अजून ठिकाणी तरी ठेवणार आहे, या संपूर्ण गोष्टी तिकडे चालू होत्या. आणि याच गोष्टीमुळे बिग बॉस तिकडे भडकले. ते तिकडे स्पष्टपणे बोलतात, मी गेल्या वेळेस किंवा जे काही गोष्टी तुमच्याकडे चुका होतात तेव्हा शिक्षक म्हणून मी तुम्हाला लगेच एक सांगून तुम्ही त्या गोष्टी लगेच नीट करा असं सांगत असतो. पण यावर्षी मी शिक्षक म्हणून किंवा यावेळेस मी शिक्षक म्हणून नाहीये, यावेळेस मी डायरेक्ट मुख्याध्यापक म्हणजे प्रिन्सिपल आहे या शाळेचा. त्यामुळे जे काही मी बोलेल ते डायरेक्ट ऑन द स्पॉट डायरेक्ट शिक्षाच असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला दुसरी गोष्ट काही नाहीये. कारण की यार खरंच एवढे नियम तोडलेले आहेत ना या लोकांनी, मला काही कळलेलं नाही. खूपच जास्त नियम हे या लोकांनी तोडले. त्यामुळे बिग बॉसचा जो पहिला कॅप्टन्सी टास्क आहे ना बिग बॉस मराठी सीझन 5चा, तो कॅन्सल झालेला आहे. या आठवड्यात आपल्याला कॅप्टन बघायला मिळणार नाहीये आणि त्याच्यामुळे त्याची इम्युनिटी देखील गेलेली आहे. तर मला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये हे जे आपले सगळे स्पर्धक आहेत ना, सगळे कंटेस्टंट आहेत, ते चांगले त्यांचे जे नियम आहेत, अरे यार 4-8 दिवस जातात त्यांना सेटल व्हायला तिकडे, त्या गोष्टीसोबत त्यांना निभावून घ्यायला, त्या ऍडजस्ट व्हायला लागतात 4-5 दिवस. जाऊ द्या, पहिला आठवडा हा का त्याला देवाचा, त्यामुळे सोडून द्यायचा. पहिल्या आठवड्यात ज्या काही चुका होतील ना त्या सोडून द्यायच्या. पण हा यंदाचा बिग बॉसचा सीझन हा खूप फास्ट आहे. प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी होते. पहिल्याच दिवसापासून ग्रुप बनवायचा प्रयत्न तिकडे चालू आहे. नंतर पहिल्याच दिवसापासून तिकडे आरडाओरडी चालू आहे. ती तर निक्की तर मुद्दामून करते आणि खूप खालच्या दर्जाचं जाऊन ही निक्की तिकडे बोलत आहे. मला तर बिलकुल आवडत नाहीये. तुमचं मत काय नक्की मला कळवा, कारण की कॅप्टन्सी टास्क यंदा आपल्याला बघायला मिळणार नाहीये या आठवड्यामध्ये. तर नक्की तुमचं मत मला मांडून सांगा, कारण की तुमचं मत खूप महत्त्वाचं. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.